नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता चौथी मराठी बालभारती यामधील पाठ क्रमांक 18 जननायक बिरसा मुंडा या पाठाचा स्वाध्याय बघणार आहोत। बघूया पहिला प्रश्न। बिरसा मुंडा यांचा जन्म केव्हा व कोठे झाला? याचं उत्तर आहे बिरसा मुंडा यांचा जन्म 15 नोव्हेंबर 1876 रोजी रांची जवळ उलीहातू येथे झाला। पुढचा प्रश्न। बिरसा मुंडा यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण कोणत्या शाळेत झाले? याचं उत्तर आहे या प्रकारे। बिरसा मुंडा यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मिशनरी शाळेत झाले। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3। बिरसा मुंडा यांना कोणकोणत्या गोष्टीत विशेष रस होता? याचं उत्तर आहे बिरसा मुंडा यांना शिक्षणाबरोबरच संगीत व नृत्य या गोष्टीत विशेष रस होता। पुढचा प्रश्न आहे तुरुंगात असताना बिरसा मुंडा यांनी कोणता संकल्प केला? याचं उत्तर आहे तुरुंगात असताना बिरसा मुंडा यांनी इंग्रजी सत्ता मुळासकट उखडून टाकण्याचा संकल्प केला। पुढचा प्रश्न आहे बिरसा मुंडा यांना लोकांनी कोणता किताब बहाल केला? याचं उत्तर आहे बिरसा मुंडा यांना लोकांनी जननायक हा किताब बहाल केला। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2। गाडलेल्या जागी योग्य शब्द लिहा। त्यातील पहिलं दिलं आहे संपूर्ण देशाला टिंबटिंब गुलाम बनवून ठेवले होते। याचं उत्तर आहे इंग्रजांनी। दुसरं 1895 मध्ये बिरसा मुंडा यांना टिंबटिंब वर्षांची सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली। याचं उत्तर आहे 2। तिसरी रिकामी जागा आहे बिरसा मुंडा यांना टिंबटिंब डांबण्यात आले। याचं उत्तर आहे हजारीबाग या तुरुंगात डांबण्यात आले। पुढचा प्रश्न बघणार आहोत। प्रश्न क्रमांक 3। वाक्प्रचार व त्यांचा अर्थ यांच्या जोड्या जुळवा। अ गट आणि ब गट। बघा आता त्यातील पहिली जोडी आहे। या ठिकाणी अ गटामध्ये असलेला वाक्प्रचार आहे रस असणे। याची योग्य जोडी आहे या प्रकारे रुची असणे किंवा आवड असणे। दुसरं असंतोष निर्माण होणे। याची योग्य जोडी आहे चीड निर्माण होणे। तिसरं कारावास ठोठावणे। याची योग्य जोडी आहे तुरुंगवासाला पाठवणे। पुढचं संकल्प करणे। याची योग्य जोडी आहे एखादी गोष्ट करण्याचा निश्चय करणे। पुढचं आहे टिकाव लागणे। याची योग्य जोडी आहे टिकणे। पुढचं वीरगती प्राप्त होणे। याचा अर्थ आहे देशासाठी लढताना मरण येणे। पुढचा प्रश्न बघणार आहोत। प्रश्न क्रमांक 4। जननायक हा किताब जसा बिरसा मुंडा यांना मिळाला तसे खालील किताब कोणाला मिळाले? त्यातील अ दिलेला आहे महात्मा, नंतर लोकमान्य, तिसरं स्वातंत्र्यवीर, चौथं नेताजी, पुढचं क्रांतिसिंह आणि लोकनायक। आता या ठिकाणी बघा पहिलं जे किताब आहे तो म्हणजे महात्मा। महात्मा हा किताब मोहनदास करमचंद गांधी व ज्योतिबा फुले यांना मिळाला। दुसरा किताब लोकमान्य हा किताब बाळ गंगाधर टिळक यांना मिळाला। तिसरा किताब आहे स्वातंत्र्यवीर हा किताब विनायक दामोदर सावरकर यांना मिळाला। पुढचा किताब आहे नेताजी हा सुभाषचंद्र बोस यांना मिळाला। पुढचा किताब आहे क्रांतिसिंह हा किताब नाना पाटील यांना मिळाला। पुढचा किताब आहे लोकनायक हा जयप्रकाश नारायण यांना मिळाला। पुढचा प्रश्न बघणार आहोत। प्रश्न क्रमांक 5। आलेल्या सणांची व घटनांची यादी करा। उदाहरणार्थ 15 नोव्हेंबर 1875 बिरसा मुंडा यांचा जन्म। दुसरं दिलेलं आहे 1894 बिहारमध्ये भीषण दुष्काळ। पुढचं 1895 बिरसा मुंडा यांना 2 वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा। पुढचं दिलेलं आहे 1897 यामध्ये बिरसा मुंडा यांच्या नेतृत्वाखाली आदिवासींनी केलेल्या लढाया। पुढचं दिलेलं आहे 1898 नदीकाठी झालेल्या लढाईत सुमारे 400 आदिवासी क्रांतिकारक शहीद। 1900 मध्ये बिरसा मुंडा आदिवासी जनतेस मार्गदर्शन करत असताना ब्रिटिश सैन्याने केलेला हल्ला आणि 9 जून 1900 मध्ये बिरसा मुंडा जननायक बिरसा मुंडा यांना तुरुंगात वीरमरण आले।
अशा प्रकारे आज आपण पाठ क्रमांक 18 जननायक बिरसा मुंडा या पाठाचा स्वाध्याय पाहिला। आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।